नमस्कार. मी डॉक्टर सौ माधवी केसरी. वेलकम टू माय चॅनेल आहार विचार. One day, one lady came with her son in my consulting room. When that boy was entering in my cabin, I was shocked because he was as if only skeleton and skin. म्हणजे तो मुलगा म्हणजे नुसता हाडाचा सापळाच आहे की काय असं मला वाटत होतं. मी त्याला बसायला सांगितलं, काय त्रास होतोय हे विचारायचा प्रयत्न केला, पण तो मुलगा इतका वैतागलेला होता, तो करवादतच होता आणि आईकडे बघून तिला म्हणत होता, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे हे सगळं झालंय, मला अजिबात काही तुझ्याशी बोलायचं नाही. मी त्याला कसं बसं शांत केलं, म्हटलं थांब जरा, आपण बोलू, आपण ह्याच्यातनं बाहेर पडूत, मला कसं झालंय हे आधी आईशी बोलू दे. तर म्हणे आईशी काय बोलता तुम्ही, मीच सांगतो ना म्हणे तुम्हाला. म्हटलं सांग बाबा. तर म्हणे हिने मला तो मिक्स्ड आटा खायला घातलाय म्हणे आणि गेली 2 वर्ष बळजबरीने तो आटा मी खातो आहे. म्हटलं अरे पण 2 वर्षापासून खातोयस, मग आता काय इश्यू झाला. तर म्हणे त्रास मला 2 वर्षापासूनच होतोय, जसं खायला सुरुवात केली तसं पोटात खूप दुखत होतं म्हणे. मी तिला सांगत होतो पण ती ऐकत नव्हती. आणि माझंच नाही, माझ्या आजीचं पण असंच झालंय म्हणे, आजीच्या पण पोटात खूप दुखतं, पण ही आमच्यासाठी वेगळी पोळी भाकरी करत नाही, आम्हाला त्या मिक्स आट्याचीच पोळी खायला घालते. मी आपली बघत राहिले त्या बाईकडे. तर मी म्हटलं पण आत्ता काय त्रास होतोय तुला त्या व्यतिरिक्त. तर तो म्हणे हे बघा माझं हे काय झालंय ते, आणि त्यामुळे माझ्या वर्गातल्या आणि कॉलेजमधल्या इतर मुलांना असं वाटतं की मला हा भयंकर काहीतरी रोग झालेला आहे, आणि त्यामुळे ती मुलं मला त्यांच्यात मिसळू देत नाहीत, त्यांच्याबरोबर मला खेळायला घेत नाहीत, त्यांच्याबरोबर अभ्यास करायला घेत नाहीत. इव्हन कॉलेजमध्ये एका रो मध्ये पण ते मला बसू देत नाही, मी एकटाच एका बेंचवर बसलेला असतो. आणि मग मला वैताग आला, म्हणून मी दिवाळीनंतर कॉलेजमध्ये जाणं सोडून दिलं, आणि म्हणून आता ही तुमच्याकडे मला घेऊन आलेली आहे. तर मी असं बघायला लागले त्या बाईकडे. म्हटलं तुम्ही कुठला आटा खायला घातला याला, काय मिक्स केलं होतं आट्यामध्ये. तर तिने मला सांगितलं की मी आधी ब्रँडेड आटा आणत होते आणि मग आता मी घरीच तयार करते, पण तो मिक्स्ड आटाच असतो, ब्रँडेडही मिक्सच होता. म्हटलं अहो पण काय मिक्स केलं होतं. तर तिने सांगितलं की आत्ता जे तिने दळून आणून ज्या कणकीचा वापर करायला म्हणजे आट्याचा वापर करायला सुरुवात केली आहे, त्याच्यात गहू, ज्वारी, बाजरी, मका हे सगळं इक्वल प्रमाणात, म्हणजे समजा 1-1 वाटी घेतलंय तिने, तर मग 4 वाट्या सोयाबीन, अशी ही सगळी धान्य तिने एकत्र केली, ते दळून आणलं आणि त्याच्या पोळ्या ती खायला घालते. म्हटलं असं का केलं पण तुम्ही काय ह्याच्यावर स्विच ओव्हर झालात. आपली कणकीची पोळी करायची, ज्वारीची भाकरी करायची, किंवा ज्वारी कणिक डाळीचं पीठ मिसळून त्याची थालीपीठं, धिरडी असं काहीतरी करायचं, धपाटे करायचे. तर नाही म्हणे, मला सांगण्यात आलं होतं की सोयाबीन हा सर्वात उत्तम पर्याय आहे की ज्याच्यामुळे मला त्रास होणार नाही. म्हटलं तुम्हाला काय त्रास होत होता. She was a case of perimenopausal syndrome. Yes, for perimenopausal syndrome, doctors and dietitians do advise soybean, but there is a procedure. Before advising, we give a test dose. We test for soybean and then we advise her to continue to eat or consume soybean. And we give her a proportion how much she should consume. But आपल्याला त्याच्यातनं खूप प्रोटीन्स मिळतात, आणि ही प्रोटीन्स हा उत्तम स्त्रोताची असतात, आणि म्हणून सोयाबीन खाणं आवश्यक आहे. आणि सोयाबीनमुळे माणसाची प्रकृती चांगली होते, तो लठ्ठ होत नाही, असं तिला सांगण्यात आलं होतं. सॉरी.
अर्थात ही जी सोयाबीनची माहिती आहे ती खोटी नाहीच आहे, ती बरोबरच आहे. सोयाबीन हा प्रोटीनचा अति उत्तम स्रोत आहे. काही लोक तर त्याला सुपरफूड असं मानतात. पण ते लहान मुलांना खायला घालायचं की नाही हे ठरवताना कोणातरी योग्य डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक होतं, जो तिने घेतला नाही. शिवाय तो मुलगा सतत तक्रार करत होता की त्याच्या पोटात दुखतंय. तर तिच्या मनात हे यायला हवं होतं की बाई या आट्यामुळेच तर पोटात दुखत नसेल, तर तिने तो आटा बंद करायला हवा होता. तर मी तिला तसं विचारलं की पोटात दुखायला लागल्यानंतर तुम्ही तो आटा का नाही बदलला? तिचं म्हणणं, याचे नखरे चालूच असतात म्हणे. काही खायला दिलं हे की मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे नको ते नको, म्हणून हाही नखरेच करतोय असं समजून मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. म्हटलं 2 वर्ष तो तुम्ही ऐकत नाही हे पाहूनही तक्रार करतोय, तरीही तुम्हाला असं वाटलं नाही की आपलं काहीतरी चुकतंय? ती म्हणे नेहमीच असते म्हणे, सगळेच नखरे करत असतात. आणि मी त्याला सांगितलं की मी एकच पदार्थ केला, मी ह्याच आट्याच्या पोळ्या करणार आणि सगळ्यांनी ह्याच खायच्या. म्हटलं सगळे म्हणजे अजून कोण कोण खात होतं? तर तो मुलगा म्हणतो, मॅडम माझी आजी असते आमच्याकडे, ती आजी पण हेच खात होती. म्हटलं कोणाची आई आहे, वडिलांची की आईची? तर नाही म्हणे आईची आई आहे, तरी बघा म्हणे. म्हणजे तो म्हणे तिला पण खूप त्रास होतो, तिच्या पोटात दुखतं. म्हटलं मग तिची पण हाडहाड नाही म्हणे, तशी तिची हाडहाड झालीच होती, कारण तिचं वय झालंय त्यामुळे हाडं दिसतच होती म्हणे. पण आता ती जास्त दिसायला लागली आणि माझ्यासारखंच झालंय म्हणे तिचं. ती मग आता हल्ली एका जागी बसून असते, ती काहीच काम करत नाही. मला कॉलेजमध्ये जावं लागतं म्हणून मी जातो, पण मला हा असा मानसिक त्रास होतो, मुलं माझ्याशी अशी वागतात म्हणून मी कॉलेजमध्ये जाणं बंद केलं. आणि मला सुद्धा ताकद नाहीये म्हणे, मी फार काही काम करू शकत नाही, फार हालचाल नाही करू शकत. तर मी म्हटलं थांब, मी तुला सल्ला देते, त्याप्रमाणे तू ऐक. आता आजपासून आपण त्या सल्ल्याला सुरुवात करूया आणि तू 15 दिवसांनी परत एकदा ये. आणि ते अशासाठी की मला तू 5वीत 7वीत 8वीत असतानाचा जर तुझा एखादा पूर्ण उंचीचा फोटो असेल तर तो घेऊन ये, म्हणजे मला कळेल की तुला या स्थितीतून बाहेर काढून कुठल्या स्थितीत आणायचं आहे. तर तो असं माझ्याकडे बघायला लागला. तर म्हटलं आज मी सुरू करते, मी तुला समजावून सांगते, मी तुला लिहून पण देईन की तू काय करायचंय ते, पण मला तो फोटो लागेल. तो असं बघायला लागला. मग त्याची आई म्हणते की नाही मी आणलाय, पण 8वीतला फोटो आहे आणि पूर्ण उंचीचा आणलाय. म्हटलं कसं काय? तर म्हणे मी तुमच्याकडे येण्याआधी पेडियाट्रिशियन कडे गेले होते, पेडियाट्रिशियनला ह्याला दाखवलं, त्या पेडियाट्रिशियननी मला तुमच्याकडे रेफर केलंय, म्हणून मी तुमच्याकडे घेऊन आले. आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्याचा असा एक फोटो घेऊन जा, तो 5वी 6वी ज्या वर्गाचा मिळेल त्या वर्गाचा घेऊन जा, पण त्याशिवाय मॅडमना हे समजणार नाही की ह्याला आपण कुठल्या स्थितीत आणायचंय. माझं नशीब की ती बाई तो फोटो घेऊन आली होती आणि पूर्ण उंचीचा घेऊन आली होती. तो फोटो बघितला तर मुलगा इतका व्यवस्थित दिसत होता, म्हणजे 8वीतला मुलगा, आणि त्याची जी काय उंची होती त्या उंचीला जे काय त्याच्या शरीरामध्ये मसल्सचं किंवा फॅटचं प्रमाण पाहिजे ते अतिशय योग्य होतं. मी त्याला विचारलं तू खेळत होतास का? तर म्हणे हो मी खेळत होतो. म्हटलं मसल्स तर चांगल्या डेव्हलप झाल्या होत्या तुझ्या. हो ना म्हणे. बघा माझं काय झालंय ते. मग मी त्याला सल्ला दिला, त्याने तो पाळायला सुरुवात केली आणि नियमितपणे मी सांगेन तसं तो महिन्यानी 1.5 महिन्यानी जसं त्याच्या परीक्षा वगैरे असतील तसं मागे पुढे करून तो नियमितपणे येत होता. इट टूक 1 year फॉर हिम टू कम टुवर्ड्स द नॉर्मल साइड ऑफ हिज फिजिकल हेल्थ. म्हणजे पूर्णपणे तो आलाच नव्हता. त्याच्यानंतर अजून 1 वर्ष लागलं की परत तो पूर्वीसारखा दिसायला लागला. अर्थात मी न्यूट्रिशनच्या सल्ल्याबरोबर त्याला एक्झरसाइजचा सल्ला आणि बुद्धिमत्तेची जी चाचणी घेतो त्या चाचणीसाठी जे काही व्यायाम करायला सांगतो किंवा खेळ खेळायला सांगतो ह्याचाही सल्ला दिलेला होता. म्हणजे न्यूट्रिशन, फिजिकल एक्सरसाइज आणि मेंटल एक्सरसाइज
या तिन्हीचे सल्ले मी देत होते आणि तो मुलगा ते व्यवस्थित फॉलो करत होता. त्यामुळे 2 वर्षामध्ये तो फिजिकली पूर्वपदावर आला आणि त्याला जरासं बरं वाटलं. ज्या वेळेला हे झालं की पहिली व्हिजिट होती त्याची, तेव्हाच मी त्याला विचारलं होतं की बाबा तुझ्या बुद्धिमत्तेवर काय परिणाम झाला का त्याच्यावर काही परिणाम झाला नाही? तर तो म्हणाला झाला ना म्हणे मॅडम, खूप झाला म्हणे. म्हटलं म्हणजे? तर म्हणे मला मॅट्रिकला म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला फक्त 37% मार्क मिळाले. काही विषयात 36, काही विषयात 37. तर माझं ॲव्हरेज हे असं होतं म्हणे बोर्डाच्या परीक्षेला. आणि म्हटलं तुझं 7वी 8वी 9वीचं काय? तर म्हणे 8वीत मला 80% आणि 7वीमध्ये 60%, 9वीमध्ये 60% होते. आणि म्हटलं 7वीमध्ये? तर 7वीमध्ये म्हणे मला 85% होते. तर म्हटलं मग चांगलं होतं तुझं 7वी 8वीचा रिझल्ट, मग 9वीतच कमी झाला आणि 10वीत एकदम कमी झाला. हो ना म्हणे, 9वीपासून हिने मला हा आटा खायला घातला ना, तेव्हापासून कमी होत होत तो कमी झाला. मग मी त्याला सांगितलं की आता जरी 2 वर्ष झाली असली आणि तू फिजिकली जरी व्यवस्थित असला तरी मी आता अजून तुला एक वेगळी डाएट शीट लिहून देते आहे की जेणेकरून तुझ्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होईल. कारण जेव्हा तो 12वीची परीक्षा पास झाला आणि फर्स्ट इयरची परीक्षा पास झाला तेव्हाही त्याचा रिझल्ट 45-50च्याच दरम्यान होता. तो काही 80च्या दिशेने वाटचाल करत नव्हता. मग मी त्याला बुद्धिमत्तेच्या एक्सरसाइजेस आणि त्यासाठी आवश्यक असणारी डाएट शीट इन ॲडिशन टू हिज बॅलन्स डाएट शीट फॉर हिज फिजिकल हेल्थ असं लिहून दिलं. त्या मुलाने ते फॉलो केलं. तो जेव्हा ग्रॅज्युएट झाला त्यावेळेला त्याला 75% त्याच्या त्या ब्रँचमध्ये जिथं तो शिकत होता त्याच्यात मिळाले आणि मग तो खुश झाला. तर म्हणजे बऱ्यापैकी बौद्धिक आणि बऱ्यापैकी फिजिकल हेल्थ त्याची त्याला परत मिळाली. आता तो ग्रॅज्युएट झाला म्हणजे 20-21 वर्षाचा होता. तर मी त्याला सांगितलं की आता तू दरवेळेला माझ्याकडे आला नाहीस तरी चालेल, मी तुला आता एक डाएट शीट अशी लिहून देते की जी तुझ्या फिजिकल आणि बौद्धिक ह्याच्यासाठी बॅलन्स डाएट शीट फॉर युअर एज ग्रुप असेल. आणि मी ती लिहून दिली आणि म्हटलं ही फॉलो करत राहा, याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नको. आणि ज्या वेळेला त्याच्या पहिल्या व्हिजिटला मी सांगितलं होतं त्यावेळेला त्याच्या आईचं म्हणणं असं होतं की अहो एवढं तुम्ही खायला सांगता, इतकं कसं काय त्याला खायला देतो, तो लठ्ठ होऊन जाईल. तर मी तिला म्हटलं की नाही, त्याला आधी नॉर्मलला येऊ दे, लठ्ठपणाचं आपण नंतर बघू, त्याचं सर्व गोष्टी नॉर्मलला येणं आवश्यक आहे, त्यासाठी या खाणं आवश्यक आहे. तेव्हा ही डाएट शीट अशी समोर ठेवायची आणि तुम्ही त्याप्रमाणे करायचं आणि त्याला खायला घालायचं आणि बाहेरचं आणायचं नाही, घरी तयार करायचं आणि घरी खायला घालायचं. तर ती जरा नाराज होती की एवढं सगळं करून रोज त्याला एवढं खायला घालायचं. तर मी म्हटलं हेच ऑलरेडी तुमचं खूप महागात पडलेलं आहे, हेही नाही तुम्ही ऐकलं तर फारच महागात पडेल. मग तो मुलगा म्हणाला की मॅडम मी करून घेईन, तिला नाही करता आलं तर मी अन्न शिजवून घेईन आणि मी खाईन म्हणे, पण मी तुमचं ऐकेन. आणि त्याप्रमाणे त्यांनी ऐकलं. ग्रॅज्युएशन पर्यंत त्यांनी ते फॉलो केलं. मग मी त्याला ही नवीन डाएट शीट लिहून दिली आणि त्याला सल्ला दिला की बाबा आता तू दर महिन्याला दर 3 महिन्याला याची काहीही गरज नाही, पण तू जेव्हा 25 वर्ष पूर्ण करशील त्यावेळेला मात्र एकदा ये, त्यावेळेला मी परत काही टेस्ट करीन आणि काय तो योग्य सल्ला तुला देईन. त्याप्रमाणे तो मुलगा 25 वर्ष पूर्ण झाल्यावरती परत माझ्या क्लिनिकला आला. मग मी त्याला एका डॉक्टरांकडे रेफर केलं आणि मला काय टेस्ट करून हव्या आहेत त्या त्यांना लिहून दिल्या. मग तो त्या डॉक्टरांकडे गेला, त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या, म्हणजे सगळं फिजिकल, ब्लड, जे जे काय मी सांगितलं होतं ते सगळं त्यांनी केलं. पण दुर्दैव असं की त्याचे ते सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह होते. मी ह्या टेस्ट त्याला अशासाठी करायला सांगितल्या होत्या की एखादी गोष्ट जी त्याच्या जीवनात खूप मोठा बदल घडवणार आहे त्याच्यात तर काही कमतरता राहिली नाही ना, हे मला बघायचं होतं. समोर एखादा माणूस फिजिकली चांगला दिसणं पण प्रत्यक्षात तो तसा मॅच्युअर्ड असणं ही पण आवश्यक गोष्ट आहे. तर त्या मॅच्युरिटी बद्दल मला
खात्री करून घ्यायची होती, म्हणून मी तो सल्ला त्याला दिला होता. पण ते रिपोर्ट सगळे निगेटिव्ह आल्यामुळे मला त्याला दुसरा सल्ला द्यावा लागला. हे सोयाबीन त्याच्या वाढत्या वयात, म्हणजे मुलाकडून युवक होण्याचं जेव्हा त्याचं संक्रमण चालू होतं, त्याच काळामध्ये त्याला खूप प्रमाणामध्ये सोयाबीन खायला घातलं गेलं आणि त्या सोयाबीननी नको तिथं आपलं कार्य बजावलं आणि त्यामुळे त्याची ती कार्यक्षमता नष्ट झाली. कॉर्टिको हायपोथॅलॅमिको अँटेरियर पिट्युटरी टेस्टिस ॲक्सिस त्याचं कमकुवत झालं आणि त्यामुळे हा कमकुवतपणा त्याचा कायमचा राहिला. त्यामुळे मला त्याला नाईलाजाने एक सल्ला द्यावा लागला. सल्ला देताना मला खूप वाईट वाटत होतं, खरं म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी येत होतं, पण मी तो सल्ला त्याला दिला. आईची त्याच्या कटकट चालू होती की असा कसा तुम्ही सल्ला देता, असं कसं शक्य आहे, असं काही काय सांगता. तर म्हटलं, बाई, हे मी मला जेवढं कळतंय तेवढ्यावरनं सांगते आहे. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा, त्यांच्याकडनं खात्री करून घ्या. माझं काहीही ऑब्जेक्शन नाही. यू हॅव राईट फॉर सेकंड ओपिनियन. पण तो मुलगा म्हणाला की नाही म्हणे मॅडम, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते, मी त्याप्रमाणे करीन आणि ह्या बाबतीत मी हिचं ऐकणार नाही. मी तेव्हा लहान होतो, हिचं ऐकून खाल्लं, मला हिला डावलून माझ्यासाठी खायला करणं जमलं नाही, त्याचं मी भोगतो आहे. आता मी अजून एका मुलीचं आयुष्य बर्बाद करणार नाही. तुम्ही सांगितलेला सल्ला मी मान्य करीन आणि मी त्याप्रमाणे वागेन आणि तुम्ही काळजी करू नका, मी माझी काळजी घेईन. त्या मुलाला म्हटलं, खरंच तुला खूप सांभाळून राहावं लागेल, स्वतःची काळजी घे आणि तू जे काय शिकलायस त्याच्या ह्याने तुला जे काय नोकरी व्यवसाय करायचंय ती मन लावून कर. पण तुझ्या या ह्याच्यावर माझ्याकडे खरंच आत्ता तरी या क्षणी काहीही ट्रीटमेंट नाही. खूप वाईट वाटलं आणि मला कळे ना की ह्या मुलाच्या समंजसपणाचं मी कौतुक करू का त्या बाईला माता न तू वैरिणी असं म्हणू. इथंच थांबते. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला एखादी व्याधी आहे म्हणून जेव्हा आपण डाएट सांगतो त्यावेळेला त्या व्यक्तीने स्वतःच बुद्धी वापरून आपल्या घरातल्या सगळ्यांनाच ते डाएट देऊ नये. विशेषतः सोयाबीन जर घरातल्या लहान मुलांना द्यायचं असेल तर योग्य डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांच्या आहारात सोयाबीन समाविष्ट करू नका. सांगण्याचा उद्देश हा की प्रत्येकाने आपल्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. येथेच थांबते. स्वतःची प्रकृती सांभाळा. जर कोणाला काही रेफरन्सेस हवे असतील तर 91 या वर्षांमध्ये क्लिनिकल न्यूट्रिशनची जी जर्नल्स भारतात वाचायला मिळाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला याचे सगळे रेफरन्सेस सापडतील. जेव्हा भारतात आपल्याला या साली वाचायला मिळालं त्याचा अर्थ असा की 87, 88, 89 या वर्षांमध्ये ते बाहेरच्या देशात प्रसिद्ध झालं होतं. कालांतराने आपल्या इथल्या ज्या न्यूट्रिशन बद्दल रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत त्यांनी पण हे संशोधन केलंय आणि त्यांचीही खात्री पटलेली आहे की सोयाबीनचा हा दुष्परिणाम वाढत्या वयात खायला घातल्यास होतो. त्यामुळे हे रेफरन्सेस नक्की वाचा, तुम्हाला खात्री होईल. येथेच थांबते. काळजी घ्या. ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुम्ही ऐकलंच आहात त्याप्रमाणे करा. पण तुमच्या परिचितांमध्ये, नातेवाईकांमध्ये, कलिग्समध्ये जर कोणाची लहान मुलं असतील तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते आपल्या अपत्यांची काळजी घेतील आणि आपली प्रकृती व अपत्यांची प्रकृती सांभाळतील. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. प्रकृतीची काळजी घ्या. थँक्यू.